हॅलो एव्हरीवन, दिस इज प्रणेश अँड वेलकम टू माय चॅनल ब्लॉग विथ प्रणेश. सो मी आज खूप जास्त एक्सायटेड आहे बिकॉज ऑफ तुम्ही थंबनेल बघलंच असणार की मी काय एक्सायटेड आहे. कारण आज जो खास दिवस आहे तो आपल्या आई भवानीचं जागरण आहे. आणि आपण बऱ्याच ठिकाणी ऑलरेडी फिरलो, जसं की जसकारला फिरलो यात्रेमध्ये, तिकडे पालखी सोहळा बघितला आपण, करंजा देवीचं तिकडे पालखी सोहळा बघितलं आहे. पण आज आपल्या आई भवानीचं जागरण आहे, उद्या यात्रा आहे. तर ह्याच्यामध्ये ना आपण दोन्ही व्हिडिओ आपण एकत्र करणार आहोत, जसं की जागरण आणि यात्रेचा दोन्ही पण व्हिडिओ एकत्रच असणार आहेत. सो तुम्ही आहे ना आपल्यासोबत कंटिन्यू राहा. आपल्यासोबत आपला पार्टनर जो नेहमीचा असतो तन्मय भाई, तो आपल्यासोबतच आहे. ओके, तर मी काय होतं आज मजा करायची नाही भावा? खूप एन्जॉय करायचं, कारण बाहेर गावात आम्ही खूप एन्जॉय केली. तसंच आज आमच्या गावाचं म्हणजे पालखी नाही पण जागरण सोहळा आहे. त्या जागरण सोहळ्यामध्ये आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत. तर तुम्हाला ते व्हिडिओमध्ये कळणारच. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. आणि जर असंच तुम्हाला डेली व्लॉग नवीन बघायचे असतील तर बेल आयकॉन प्रेस करा ऑलवर. नक्की. तर आता रात्रीचे 10 वाजलेत. ॲक्च्युली आता तिकडे बँड चालू आहे. ओके, आणि थोड्या वेळाने डीजे सुद्धा चालू होईल. तर आता आम्ही तिकडे जेवण वगैरे झालं आहे आमची फ्रेश वगैरे तयारी वगैरे झाली मस्तपैकी. आता फुल गेटअपमध्ये आहोत ॲक्च्युली नाचण्यासाठी, कारण तिकडे खूप गर्दी असते नाचायला वगैरे. आणि उद्याचे जे सीन्स वगैरे काही असतील, कारण तिकडे उद्या नवसाला पावणारी देवी आपली आई भवानी. सो मग उद्याचे सीन्स वगैरे तुम्ही ह्याच्यामध्ये कीप वॉचिंग करा. तुम्ही कंटिन्यू आपल्यासोबत राहा, तुम्हाला दिसणार कसं काय आहे वगैरे. ओके, सो आपण भेटूया डायरेक्ट जागरण सोहळ्यामध्ये. सी यू टू. ओके, तर आता आपण आहे ना आई भवानीच्या मंदिराकडे पोहोचलो आहे आपल्या गावच्या. आणि ते तयारी वगैरे फुल जल्लोष आहे सध्या. आणि सजावट वगैरे खूप चांगली केलेली आहे. आणि आता आपण डायरेक्ट नाचायला जाणार आहोत. कदाचित माझा आवाज येत नसेल तुम्हाला, पण मी प्रयत्न करतो जोरात बोलण्याचा. आपण डायरेक्ट आता जल्लोषमध्ये भेटूया. बाय. सो आज खास दिवस आहे. आज आपल्या आई भवानी म्हणजे आपली देवीची यात्रा आहे. काल जागरण होता. काल जागरणाच्यामुळे ना मला अजूनपर्यंत माझी झोप झालेली नाही आहे. पण आता सकाळीचे 7 वाजलेत. मी आता सध्या भाऊजींबरोबर बाहेर चाललो आहे चिकन मटन खायला, कारण आज पाहुणी मंडळी आपल्या घरी येणारच आहेत. त्याच वेळी मग जेवणाचं वगैरे करायचं आहे त्यांच्यासाठी. आणि आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आहे ना मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपण जी काय मस्ती मजा करणार आहोत ते सगळं ह्याच्यामध्ये असणार आहे. सो तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. ठीक आहे, सो सी यू. तर आता मंदिराकडे आलो आपण. आईला घेऊन आलो ॲक्च्युली. ताई वाट बघत होती मंदिराकडे आईची. तर मंदिराकडे आलो. आता ते दर्शन वगैरे घेऊन घरी जाणार आहे. मी आता थांबलो जरा बाहेर, कारण मी अजूनपर्यंत आंघोळ नाही केली. आंघोळ वगैरे करून मी दर्शनासाठी येणार आहे. ओके, तर आपण भेटू. झाला दर्शन? मला दर्शन. ताई कुठे गेले? ताई गेली त्यांच्या मंदिरात देवाला. ठीक आहे, चल मग. ओके, तर आता आपण फ्रेश वगैरे झालो आहे, मस्त तयारी वगैरे करून आता गावात जातो आहे ताईकडे. कारण सगळं जेवणाचं जे काय आहे ते ताईकडेच करायचं आपल्याला. आणि जे काही पाहुणी मंडळी ताईकडेच असणार आहे. बिकॉज ऑफ आपला जो घर आहे तो गावाच्या बाहेर आहे खूप जास्त. आणि यात्रा वगैरे गावात भरणार आहे. सो दॅट्स वाय ताईकडेच सगळ्यांना मी बोलवलं आहे. सगळं जेवणाचं वगैरे त्यांचं तिकडेच करणार आहे. आपले फॅमिली मेंबर्स वगैरे तिकडे आहेत. आता ताईकडे चालू आहे. आपण डायरेक्ट बघूया ताईकडे काय तयारी चालू आहे. ओके, सध्या तयारी जोरदार चालू आहे. इकडे सगळे जे यात्रेवाले आहेत, खेळणीवाले वगैरे, सगळा खेळणीचा वगैरे सेटअप करतायत सध्या.
कुठे आलेले ठीक आहे. ओके, तर आपण आता ताईकडे पोहोचलोय. आता घरात बघूया आपण काय तयारी चालू आहे सध्या. ठीक आहे, हे बघा ताई काय खोबरा कापतोय. अरे वा, खोबरा कापते ताई. आई तुझी काय तयारी चालू आहे? लसूण निवडतय. अच्छा, लसूण मटण निवडते. चालवायचं आहे नाही. मटण चढवायचं आहे पाहुणे येतील, जेवण बनवायला पाहिजे नाही. पाहिजे पाहिजे. तयारी वगैरे एकदम जल्लोष आहे एकदम. हा मग जोरदार. पाहिजे. भाऊजी काय बनवतायत? भाऊजी मटण चढवतायत. सुगंध तर भारी सुटलाय मटणाला. भाऊजी आज काय प्लॅन आहे की नाही? हा? काय असं कसं काय नाही? हे बघ, कलेजी पेट आणलाय. कलेजी पेट्या पण आणल्या? आणला. मटण आणला. हा पुन्हा चिकन आणला. 2-3 रात्रीला पाहुणे येतील नाही. बरोबर, पाहिजे. जेवण बनवायला पाहिजे नाही. बरोबर आहे. हं. तर मित्रांनो, आता तयारी तर चालू आहे सगळ्यांची. एकदम जेवण वगैरे, ताई खोबरं वगैरे कापतोय आणि चिकन मटन वगैरे चालू आहे सध्या. बघूया आता पुढे काय होतंय. मध्ये देखील वर्णन केलं गेलेलं आहे. तुम्हाला आम्ही नको म्हणत नाही, परंतु दर्शनासाठी लागत असलेली रांग जी वाढत चाललेली आहे, त्यामुळं सेल्फी पॉइंट देखील मंदिरासमोर आहे. मंदिराच्या बाहेर आपण पायरीवर आल्यानंतर एखादा फोटो घेऊ शकता. विनंती असेल कमीत कमी वेळ मंगळवारी किंवा इतर दिवशीही येऊन देवी सोबत आपला एखादा सेल्फी किंवा फोटो घेऊ शकतोय. आमच्या खोपट्याचे 2 जावई देखील आलेले आहेत. ओके, तर तुम्ही आता जो व्हिडिओ पाहिला आहे, तुम्हाला ॲक्च्युली त्याचं महत्त्व सांगतो कसं आहे का. जसं की एखाद्या आईवडिलांना जेव्हा कधी मुलगा होत नाही किंवा कोणाच्या आजाराचं किंवा कोणाचं इतर कारणामुळे काही नवस असतात देवीकडे. ठीक आहे, तर मग शक्यतो तुम्ही जो व्हिडिओ पाहिला आहे तो लहान मुलांसाठीचा होता. कारण जेव्हा आई वडील किंवा त्यांचे पॅरेंट्स वगैरे जेव्हा देवीकडे नवस मागतात, नवस बोलतात की मला मुलगा होऊ दे किंवा मुलगी होऊ दे, त्यानंतर मग मी तुझा नवस फेडायला येईल. मग देवीचा जो नवस आहे ना, अशा प्रकारे फेडला जातो. जसं की त्याची पहिली त्याचा नवस थोडासा बँड बँड वगैरे वाजवत त्याचा नवस काढला जातो. आणि मग त्यानंतर मग देवीच्या मंदिराच्या समोर तराजू असतो. तराजूमध्ये एक साईडला मुलगा किंवा मुलगी जो काय असेल बाळ, आणि दुसऱ्या साईडला त्याच्या वजना एवढं जे काही त्याची फळं वगैरे म्हणजे आपले फ्रूट्स वगैरे आहेत ते सगळे फ्रूट्स वगैरे तिकडे तोडले जातात. ठीक आहे, तर त्याप्रमाणे तो नवस आहे ना फेडला जातो पूर्ण. आणि तुम्ही जो व्हिडिओ बघितला ना त्याच्यामध्ये खरंच म्हणजे खूप एन्जॉय करण्यासारखं आहेत, कारण बरेचसे लोक नवस फेडायला येतात इथे. ठीक आहे, आणि जर तुम्हाला नक्की आवडला असेल ना हा पार्ट, तर तुम्ही नक्की लाईक करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला किती आवडला आहे. ओके, या. हा, झालं जेवण? अरे वा. हा मटन आहे का? चिकन. हा चिकन आहे. अरे वा, मटण इथे मटन झालंय. आलोच. काय म्हणताय?
आता मी नाही, कंटाळा आलाय. तर आता जरा बाहेर आलो भाऊजींसोबत. भाऊजींचं जरा स्पेशल काम आहे कारण आज यात्रा आहे. तर आज काहीतरी मजा झालीच पाहिजे त्यासाठी जरा आलो. तुम्हाला मी दाखवतोय. आता तुम्ही समजलं असणारच की नक्की कशासाठी आलो आहे. म्हटलं भाऊजी बोलले की चल जाऊया, जरा ऊन आहे, जरा थंड होऊया. तर भाऊजीनं म्हटलं चला जाऊया, मग तुम्हाला घेऊन जातो. भाऊजीनं मी मस्ती मध्ये म्हटलं की मला पण हवी म्हणून तरच मी येईल. भाऊजी म्हणाले की हां ठीक आहे चालेल, तू पण ये, तुला पण देतो. पण आपण पित नाही, फक्त मस्तीचा भाग होता हा फक्त. ओके, तर आपण ॲक्च्युली घरी गेलो होतो थोड्या वेळापूर्वी. बाईक वगैरे राहून मारल्यानंतर घरी गेलो, थोडा आराम केला. त्याच्यामुळे थोडा आराम केला. आणि आता ताईचा मला कॉल आला होता की जेवण वगैरे झालं रेडी, जेवायला ये. आणि आपले जे काही पाहुणी मंडळी होते जसे की मावशी वगैरे, मावशीच्या घरची फॅमिली वगैरे सगळे घरी आलेले आहेत. आता ताईकडे जातो जेवायला. ओके. अरे दादा, तू यात्रेला आला, बॅट घेऊन आलास का यात्रेमधून? हा, जेवायला आला का? बस जेवायला. वहिनी ठेवा बॅट, काय करताय? हा, दादा खुश दिसतोय आज. पाणी द्या. शिकलो. हो हो, लक्ष आहे माझं. बरं वाटलं जरा, खूप जास्त गरम होत होता बाहेर ॲक्च्युली. पण आता घरी आलो तर जरा बरं वाटलंय. थंडा थंडा. आता जेवायची आता तयारी झाली आहे, जेवायला बसणार सगळे. आता पाहुणे वगैरे आता मस्त फ्रेश वगैरे बसले. जरा ॲक्च्युली बाहेर गेले होते यात्रेमध्ये, मंदिरात पाया वगैरे पडून आले ते. आता जेवायची तयारी चालू आहे. ओके, काय आलं मग आज? काय घेशील तू यात्रेमधून? हा, काहीतरी घेशील की नाही? शोरमा खाणार आहेस तू? पैसे दे मला, मला पैसे दे. तू आणले नाही? दादा कुठे गेला? घरी आहे का? यात्रेत गेला होता फिरायला? यात्रेत फिरायला गेला होतास? ठीक आहे, चालेल. हा, आपण कधी भेटलो होतो? भेटलो होतो, मला नाही आठवत. दादा होता सोबत? मला आठवत नाही. का जवळ घे तुझे. माझ्या आयुष्याचा, माझ्या जीवनाचा एक मला या जगात शांती पसरवायची. म्हणजे हे जात पात लिंग भेदभाव डोक्यातून काढून टाकायचं. ओके, तर आता जेवण वगैरे झालं आणि थोडं बसलो होतो, आराम करत होतो. आणि अचानक मित्राचा मला कॉल आला की थोडा बाईकचा प्रॉब्लेम झाला आहे. तर मी आता जरा बाहेर आलो अचानक. मी तुम्हाला दाखवतो आहे मी कुठे आलो आहे. मी आता वशिनी खाडीच्या ब्रिजवरती आहे. तर आता आपण आहे ना बाहेरून आलो आहे ॲक्च्युली. आणि आपल्यासोबत एक छोटासा इन्सिडेंट झाला होता. मी तुम्हाला ते नंतर सांगेल, एक्सप्लेन करेल एक्झॅक्टली काय झालं होतं. पण सध्या आपण यात्रेमध्ये चाललो आहे एन्जॉय करण्यासाठी. आउट्रो करताना आम्ही तुम्हाला सांगू की नक्कीच आमच्यासोबत काय झालं होतं एक्झॅक्टली, कारण ते जरा खूप जास्त. आणि आपल्या गाडीला सुद्धा मार लागले. म्हणजे तुम्ही समजून गेले असणार की आपला ॲक्सिडेंट झाला छोटासा. मी तुम्हाला सांगेल ते नंतर लास्टला. ठीक आहे, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. आता आपण डायरेक्टली यात्रेमध्ये भेटूया. ओके, बाय.
ॲक्च्युली जास्त नाही भरला ना मार्केट अजिबात नाही भरला भरला असेल पण आपण लेट झालो. आपण कदाचित उशिरा झालो असं मला वाटतं कारण ॲक्च्युली आपण उशीरच झालो आहे खूप जास्त लावून टाकतो हे 50 दे. 2 कट लावतो 2 कट लावतो नक्की 100% बघा आला असतं बिला असतं जीवाला. काय काय केलं असतं माहिती मी लावतो नको मी लावते तू एक पहिला लावतो आता माझी बघा मी लावणार कुठं किल्ली मी लावतो ना बदाम 100 बदाम बोलो काय वाटतंय आपले हे आहे बिस्किट आहे पैसा अरे मग काय 500 लाव 500 लाव भाई किती पण बोललास पुन्हा एकदा शेवटचा अंबानी एवढं अंबानी चौकावरती लावले असं बघूया लावलाय बघा खाली आहे तिला खाली आहे तिला अण्णा बोलू तर ऐका नाही अरे भाई शेवट अजून एक डावला होता 200 रुपये घालवले आता सोडत होते आणि आता त्याला पस्तावा झालाय की 200 रुपये कुठे घालवले कारण त्यांनी 200 रुपये खाल्ले असते तर बरोबर असते या ना बाई या ना आपला भाऊस आहे आपला गणेश भाऊस आहे ठीक आहे हॅलो आपला हा पण अरे भाऊस आहे सगळे भाऊस आहेत आपले अरे दे 50 रुपये पटकन काय तुम्ही जाऊ सुरू 50 ला किती बोलला तू 50 ला 250 आणि 100 ला 500 ना हे लावून टाक चल चौकट हा शाबास आला तिरी आली की राहतात पंजाब 50 खेळण्यावाला आहे नाही तुला पब्लिक ना लावलंस तू काय हे पैसे आले आमचे भाई ते चल आला का नाही नको सगळे पैसे घालवले या पोरांनी 300 रुपये 300 रुपये गेले आमचे तरी ऐकत नाही याला एकदा बोलू ऐक नको लावू तरी ऐकत नाही भाई पैसे लावते बापाने पैसे दिले त्याला खूप जास्त आज खालीच जाऊ आलं असं जीवाला तुला बोललो ना भाई चल ऐक माझा तू नाही ऐकलं 300 रुपये गेले आता काय करणार 300 रुपये फुकट घालवले असे पण आता भूक तर लागले बघू द्या आता फक्त शेवपुरी आणि पाणीपुरीसाठी पैसे राहिलेत आपल्याकडे नको तुला परत ना आता परत नको ना नको
पाऊस झाला चालू आहे गरमीमध्ये मस्त हवा खातोय आम्ही एसीची बना दो बना दो फालूदा बना फटक से एकदम मस्त एकदम स्पेशल वाला बना 50 रुपये वाला आता आम्ही फालुदा खायला आलोय खूप जास्त भूक लागली होती आणि पाणीपुरी शेवपुरी वगैरे किंवा आम्ही तिखट वगैरे स्पायसी वगैरे खायचा म्हणजे विचार केला होता पण नंतर विचार केला की थोडा मिठा हो जाय त्यासाठी आता इकडे आलो फालुदा वगैरे खायला फालुदा आला आपल्या इकडे ये बच्चे को हाँ 10 चॉकलेट फ्लेवर वाला दे इधर 10 वाला दे अबू सांभाळून का हाँ जास्त मस्करी करू नको दे फटाक से देशन बच्चा भूखा है हमारा बच्चा भूखा है फिलहाल देतोय गरीब ओके तर आता आपण यात्रेमधून आलोय आणि माझ्या मस्ती जे काय आपल्याला करायची होती एन्जॉयमेंट ते आपण केली यात्रेमध्ये तसं ह्यावेळी जास्त यात्रा भरली नव्हती आणि गर्दी पण खूप जास्त होती आणि जसं हवी तशी एन्जॉयमेंट करायला नाही भेटली आपल्याला कारण आपण उशिरा आलो होतो कारण तुम्हाला मी जसं मगाशी म्हटलं होतं की एक छोटासा इन्सिडेंट झाला होता आपल्यासोबत तर तो इन्सिडेंट मी तुम्हाला सांगतो ॲक्च्युली काय झालं होतं की जसं आपल्या जो गावचा रोड आहे त्या गावच्या रोडला जसं मी बाईक टाकली 3 सीट होते ॲक्च्युली बाईक टाकली आम्ही आणि एक साईडला पार्किंग होती ठीक आहे कारण आणि यात्रा होती त्याच्यामुळे खूप जास्त गर्दीसुद्धा होती लोकांची येण्या जाण्याचं वगैरे म्हणजे मार्ग खूप जास्त ट्रॅफिक झाला होता पूर्णपणे जाम झाला होता सो मग एक साईडने मी गाडी काढतच होतो आणि समोरून एक 4 व्हीलरवाला होता ॲक्च्युली आमच्याच रोडला होता आमच्या सेम वेला होता आणि तो लेफ्ट साईडला तो टर्न घेणार होता तर मी त्याला हॉर्न दिलं आणि तो बिना इंडिकेटर म्हणजे त्याने इंडिकेटर लावलं नव्हतं तो पार्किंगमध्ये ॲक्च्युली जाण्याचा प्रयत्न करत होता तर त्याने इंडिकेटरसुद्धा लावलं नव्हतं तर मला काही कळलं नाही पण तरीसुद्धा मी माझ्याकडनं प्रयत्न केला मी त्याला हॉर्न दिला 2-4 वेळेला आणि मी तो थांबला होता त्यावेळेला कारण बिकॉज ऑफ समोरून येणाऱ्या गाड्यासुद्धा होत्या आणि मग समोरून गाड्या येणार होत्या तर तो थांबला होता त्यावेळी ठीक आहे तर मला वाटलं असं की हा थांबलाय हॉर्नमुळे थांबलं मी हॉर्न वाजवलं त्याच्यामुळे हा कदाचित थांबलाय असं मला वाटलं त्यावेळी पण झालं काय मी जशी गाडी टाकली पुढे तसं त्याने टर्न घेतला तर त्याचा जो पुढचा टायर त्याने टर्न घेतल्यामुळे त्याचा टायर बाहेर आला टर्न घेतल्यावर तर माझा जो पुढचा बाईकचा टायर होता त्याला त्याचा टच झाल्याबरोबर माझा एक साईडला तोल गेला तर मी एक साईडला पडलो त्यानंतर ठीक आहे पडलो तर त्याच्यामध्ये जास्त काय झालं नाहीये जस्ट आपल्या पायाला थोडंफार खरचटलं वगैरे आणि आपली जी बाईकची गिअरची दांडी होती ती आतमध्ये प्रेस झाली त्याच्यामुळे फर्स्ट गिअर जाते पण सेकंड गिअर वर येत नव्हता त्यांना पण आपण थोडंसं बघूया आता रात्री घरी गेल्यानंतर बघूया काहीतरी करूया आपण आणि जो आपल्या मागे होता कॅपवाला करण तर त्याच्या पायाला लागलं तर त्याच्या पायाचं ॲक्च्युली थोडंसं अंगठ्याला फ्रॅक्चर झालं असं वाटलं कारण मोमेंट वगैरे होत नव्हतं त्याला लगेच डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो त्याच्यामुळे आपल्याला उशीर झाला यात्रेमध्ये येण्यासाठी ठीक आहे तर असा हा छोटासा इन्सिडेंट होता पण माझ्या पायाला पण लागलंय खरचटलंय ब्लिडिंग वगैरे झाली होती थोडीफार पण ठीक आहे आपण त्याला मलमपट्टी वगैरे आता लावणारच आहोत आणि दुसरं काही नाही सो मग आता आपण यात्रेमध्ये एन्जॉय केलेलीच आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असणार तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तुम्हाला काय आवडलंय कोणते मेमरीज आवडले कोणते व्ह्यू आवडले किंवा मी अजूनपर्यंत काय ग्रो करायला पाहिजे माझ्या स्वतःमध्ये वगैरे ओके सो मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा कधीतरी सो बाय टाटा गुड नाईट